आज फक्त निकाल नाही, आज राजकीय इतिहास लिहिला जातोय। कोण जिंकणार, कोण हरवणार आणि कोण असा असेल ज्याने अख्खा गेम फिरवून टाकला। छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक पलटी, MIM विरुद्ध भाजप, एक एक मतावर सत्ता थरथरत होती। मुंबई हाय व्होल्टेज लढत, नाशिकमध्ये भगव्यांचा दावा, पिंपरी चिंचवडमध्ये दगडी टक्कर, कोल्हापूरमध्ये काँग्रेसची मुसंडी। आजचा दिवस फक्त निवडणुकीचा नाही, हा दिवस आहे सत्तेच्या रक्तरंजित संघर्षाचा। 15 जानेवारीचा दिवस संपला, मतदान केंद्र बंद झाले, EVM सील झाल्या, पण खरी लढाई तेव्हा सुरू झाली। रात्री उशीरपर्यंत नेत्यांचे फोन वाजत होते, कार्यकर्ते आकडेमोड करत होते, मीडिया चॅनल्स अंदाज बांधत होते, महायुती आत्मविश्वासात होती, विरोधक सावध होते आणि जनतेचा एकच प्रश्न होता, यावेळी सत्ता कोणाची। नमस्कार, मी रवी, तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल। 16 जानेवारी सकाळी 9:59 सगळ्यांच्या नजरा घड्याळावर आणि ठीक 10 वाजता मतमोजणी सुरू झाली। पहिलं पोस्टल मत उघडलं आणि पहिल्याच मिनिटात राजकारणाचा टोन बदलला। सोलापूर, जिथे समीकरणं नाजूक होती, पहिली फेरी उघडली आणि धक्का बसला। भाजप थेट 22 जागांवर आघाडी, मवियाच्या हातातून सत्ता निसटताना दिसली। शिवसेना फक्त 3, काँग्रेस 2। हा फक्त निकाल नव्हता, हा राजकीय इशारा होता। जळगावमधून पहिला कल आला आणि विरोधकांना हादरा बसला। सुनील महाजन, जयश्री महाजन, पहिल्याच फेरीत मोठी आघाडी। काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी हा फक्त धक्का नव्हता, हा धडका होता। आणि मग नवी मुंबई, दिघा मतमोजणी केंद्र, नियमांवरून वाद, पोस्टल मत आधी की थेट EVM, भाजपचा आक्षेप, गोंधळ, तणाव, पोलीस बंदोबस्त वाढवला गेला। क्षणाक्षणाला वातावरण पेटत होतं। नाशिक राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं, प्रभाग क्रमांक 13, पहिली फेरी। आज भाजप आघाडीवर, नावं समोर येत होती, अदिती पांडे, हितेश वाघ, शाहू खैरे, बबलू शेलार। नाशिकमध्ये भगव्यांची सावली गडद होत होती। कोल्हापूरचे चित्र वेगळंच होतं। प्रभाग क्रमांक 9, काँग्रेसचे राहुल माने आघाडीवर आणि धक्कादायक बाब म्हणजे माजी स्थायी समिती सभापती शिवसेनेचे शारंगधर देशमुख पिछाडीवर। हा निकाल महायुतीसाठी चेतावणी होता। इचलकरंजी नवीन महानगरपालिका, भाजप 4 जागांवर आघाडीवर, शिवशाहू आघाडी 2वर। लहान शहर पण मोठा संदेश, पिंपरी चिंचवड 128 जागा, राज्यांची मिनी विधानसभा। पहिला कल भाजपच्या बाजूने, 5 जागांवर आघाडी, पण अजित पवार गट सोडायला तयार नव्हता। ही लढाई संपेपर्यंत कोण जिंकेल हे सांगता येत नव्हतं। आणि मग मुंबई, देशातील सर्वात श्रीमंत महापालिका, गायगाव मतमोजणी केंद्र, प्रभाग 200, उर्मिला पानसळ विरुद्ध संदीप पानसांडे, ठाकरे गट विरुद्ध भाजप। इथे प्रत्येक मत सोन्याहून महाग। हा फक्त वॉर्ड नव्हता, ही होती सत्तेची रणभूमी। दरम्यान मंत्री दादा भुसे यांचा दावा, मुंबई आणि नाशिकवर महायुतीचाच भगवा फडकणार, हे विधान नव्हतं, हा सिग्नल होता। आणि आता आजचा सर्वात मोठा थरार म्हणजे छत्रपती संभाजीनगर। पोस्टल निकाल हातात आला, भाजप 8, शिवसेना 4, शिवसेना UBT 3, MIM 4, काँग्रेस 1। इथे MIMने भाजपला थेट टक्कर दिली। एक वॉर्ड, एक मत, गेम कधीही पलटू शकत होता। राज्यभर निकाल येत होते, काही ठिकाणी आनंद, काही ठिकाणी निराशा। कार्यकर्त्यांचे चेहरे बदलत होते, नेत्यांचे फोन शांत झाले होते। सत्ता कुणाची हा प्रश्न अजून खुला होता। हा निकाल फक्त आकड्यांचा नाही, हा निकाल आहे जनतेच्या नाराजीचा, विश्वासाचा आणि बदलाचा। आज महानगरपालिका जिंकली जाते, पण उद्याची सत्ता आजच ठरते। राजकारणात आज कुणी राजा आहे, पण उद्या सिंहासन हलू शकतं। हा आहे महाराष्ट्र, इथे सत्ता कायमची नसते। हा खेळ अजून संपलेला नाही, कारण राजकारणात अंतिम निकाल हा अंतिम नसतो। हा होता महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक निकाल 2026, जिथे सत्ता थरथरली आणि इतिहास घडला। हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।